तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रात असं वाचलंच असेल, काहीतरी गेले कित्येक दिवस जो क्राईम वाढतो पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल सातत्याने आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून नाही, पण पुणेवर प्रेम करणारे पुणेकर म्हणून आम्ही प्रश्न मांडतो. राजकारण होत राहील, इलेक्शन होत राहतील, पण आम्ही सगळे पुण्याचे लोक आहोत, आम्ही पुणेकर आहोत. या पुण्याने आम्हाला सगळ्यांना किती दिलेलं आहे. आमची नैतिक जबाबदारी नाही की जर गुन्हेगारी वाढत असेल, तर आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं, लेकी, सुना नाही आहे, मग लढायचं नाही त्याच्यासाठी. आणि गंमत मला एकाची वाटते की महाराष्ट्र सरकारचा स्थानिक डेटा आणि केंद्र सरकारचा क्राईमचा डेटा ह्याच्यात तफावत. म्हणजे आदरणीय माननीय अमित शहाजींच्या डिपार्टमेंटचा डेटा, महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि पुणे शहराचा डेटा, हे तिन्ही वेगळे वेगळे डेटाज हे आलेले आहेत. त्यामुळे कुठला डेटा खरा हा एक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर पुणे शहरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर आणि प्रत्येक वर्तमानपत्रात एक दिवस आड, कदाचित रोजही असेल, पण कुठली ना कुठली घटना, दुर्दैवी घटना ही पुण्यामध्ये होते. मला आश्चर्य वाटते की एवढे सगळे व्हिडिओ सगळ्या चॅनलवर चालत असताना पुण्याचे पोलीस यंत्रणेला ते कसे दिसत नाहीत का, ते टीव्हीच बघत नाहीत, हा प्रश्न माझ्या मनात आलेला खरा.